नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी सोनाली. अजून मी इथेच मम्मीच्या इथे आहे, गेलेली नाही आहे. उद्या जाणार आहे मी. तर तुम्हाला मम्मीच्या इथले मी झाडे दाखवते फुलांचे, आणि दुसरे पण आणखीन आहेत ते पण दाखवते. तर इथे हे झाड आहे, याचं मला नाव माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा मला ह्या झाडाला काय म्हणतात ते. ह्याचं फूल अगदी बारीक असं नाजूकसं आहे, पण खूप छान वाटत आहे. लांबून पण बघायला खूप छान वाटतं हे फुलं ती वगैरे सगळी. इथे बघा गुलाबाचं झाड आहे, किती मोठं पण आहे आणि किती छान वाटत आहे फुलं आल्यानंतर. याचं फूल पण खूप छान आहे, छोटंसंच आहे पण खूप छान वाटतं. छोटंसं फूल असल्यामुळे डोक्यात पण लगेच लावता येतं. इथे बघा पांढरी जास्वंद आहे. मी जास्त करून लाल जास्वंद बघितलेली आहे सगळीकडे, पण आता मम्मीच्यात इथे पांढरी जास्वंद आहे. हिनं ही कांडी म्हणजे विकत आणली होती. त्याचं एवढं मोठं झाड झालेलं आहे आणि किती छान फुलं पण लागत आहेत बघा. अजून एक इथे लाजाळूचं झाड आहे. तुम्हाला तर माहितीच असेल लाजाळूचं झाड. हे म्हणजे जास्त असं उंच पण गेलेलं नाही, हे असं खालीच पसरलेलं आहे सगळीकडे आणि त्याला छोटंसं फूल पण लागलेलं आहे. मला माहिती नाही आहे लाजाळूचं झाड, म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं आहे, त्याच्यामुळे मला खूप छान वाटत आहे हे. तर इथे कढीपत्त्याचं झाड आहे. हे झाड सर्वांच्या घरी असायलाच हवे, कारण की भाजीसाठी कढीपत्त्याचा उपयोग होतो आणि भाजीला चवसुद्धा येते. त्याच्यामुळे हे छोटंसंच आहे, पण आम्ही कधी कधी इथूनच घेतो कढीपत्ता भाजीसाठी. तर तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली मी कधी व्हिडिओ अपलोड केला. प्लीज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. प्लीज माझ्या चॅनलला खूप सपोर्ट करा. धन्यवाद.